हॅलो फ्रेंड, टू डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 8. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेक्चर नंबर 8ला सुरुवात केलेली आहे. ज्या लेक्चर नंबर 8मध्ये आपण इंटिग्रेशनचा अभ्यास करत आहे. या इंटिग्रेशनमध्ये फक्त आपण अँटी डेरिव्हेटिव्ह ऑफ इंटिग्रेशन याची स्टडी करत आहे. सुरुवातीला तुम्ही पूर्ण बेसिक पॉईंट पाहिले, अँटी डेरिव्हेटिव्ह पाहिले. आज त्यामधले तुम्हाला काही इंटिग्रेशन पाहायचे. पहा, ॲक्टिव्हिटीमध्ये हा प्रश्न विचारू शकतात, cos x मायनस cos 2x अपॉन 1 मायनस cos x. ज्यावेळेस इंटिग्रेशनमध्ये प्रश्न येतो त्यावेळेस इंटिग्रेशनची सुरुवात कशी करायची हे आपल्याला कळत नाही. बऱ्याच मुलांना असं वाटते की cos c मायनस cos dचा फॉर्म्युला लावू, त्याच्यानंतर 1 मायनस cos थीटाचा फॉर्म्युला लावू आणि मग दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करू. हा एक रस्ता आहे. दुसरा एक रस्ता आहे, यामध्ये एक ॲडजस्टमेंट आपण करू शकतो. कशी ॲडजस्टमेंट करू शकतो पहा. आपल्याला गणित बोलते, ते गणित आपल्याला समजलं पाहिजे. इथला अँगल x आहे, इथला अँगल 2x आहे, इथला अँगल x आहे. हे पूर्ण अँगल जोपर्यंत सेम होणार नाही तोपर्यंत आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व केला जात नाही. आपल्याला जर पूर्ण अँगल सेम करायचे असतील तर आपल्याला कन्व्हर्शन फॅक्टर नेसेसरी असतात. पहा, हे गणितामधलं सर्वात महत्त्वाचा भाग असतो. जे मुलं समजूनच घेत नाही की या ठिकाणी हा x असेल, हा तुमचा 2x असेल, हा तुमचा x आहे. ह्या तिन्ही टर्म सेम झाल्याशिवाय तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे तिन्ही अँगल तुम्हाला सारखे लागले पाहिजेत. म्हणजे इथं x आला, इथं x आला, इथं 2x आला, तर 2xचं कन्व्हर्शन आपल्याला xमध्ये करायचं. जर 2xचं कन्व्हर्शन आपल्याला xमध्ये करायचं असेल तर आपल्याला cos 2 थीटाचा फॉर्म्युला आठवला पाहिजे. चला सांगा, cos 2 थीटा काय असतो पहा. भरपूर फॉर्म्युले. इथं तुम्हाला एक सांगतो मी, 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 हा एक फॉर्म्युला आहे. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा हा दुसरा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर तिसरा फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा मस्ट बी इक्वल टू 1. म्हणजे आपल्याला जवळपास 3 टाईपचे फॉर्म्युले, 3पैकी आपल्याला एक परफेक्ट बसला. 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 हा फॉर्म्युला एकदम परफेक्ट त्या ठिकाणी रिअरेंज होतो. मग आता पुढची स्टेप काय असेल पहा. या पुढच्या स्टेपमध्ये या cos 2xच्या जागी 2 cos स्क्वेअर x मायनस 1 लिहिलं. cos x जसाच्या तसा याला मायनसनं मल्टिप्लाय केला. 2 cos स्क्वेअर x मायनस ऑफ मायनस प्लस 1. तुमचे जे 2 असतात 2 त्याला तुम्ही 1 प्लस 1 असं लिहितात. तसा हा जो 2 cos स्क्वेअर x आहे याला लिहिलं मी मायनस cos स्क्वेअर x मायनस cos स्क्वेअर x बरोबर मायनस 2 cos स्क्वेअर x झाले. प्लस 1 जसाच्या तसा, हा cos x जसाच्या तसा, या 2ला मायनस cos स्क्वेअर x मायनस cos स्क्वेअर x प्लस 1 लिहिलं. या दोन टर्ममधून पहा मित्रांनो, या दोन टर्ममधून आपण cos x कॉमन काढला. शिल्लक काय राहतो पहा, 1 मायनस cos x. इथं प्लस 1 घेतला, 1 मायनस cos स्क्वेअर x घेतला, झालं. आता इथं थोडं लॉजिक लावायचं तुम्हाला. हा जो दिसतो तुम्हाला इथे एक फॉर्म्युला रिअरेंज करतो मी. पहा, मी इथं आला cos x, इथं आला 1 मायनस cos x, या ठिकाणी आला 1 मायनस cos x, इथं आली प्लस साईन a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर बाय 1 मायनस cos x, या ठिकाणी 1 प्लस cos x, थोडं कॉन्सन्ट्रेशन करा, अपॉन आलेलं आहे 1 मायनस cos x इंटू dx. ही जी टर्म आहे या टर्ममध्ये मी फॉर्म्युला यूज केला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. काय असतं सांगा तुम्ही, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे a मायनस b a प्लस b. हे बघा, 1 मायनस cos x 1 प्लस cos x. हा जो डिनॉमिनेटर आहे याला सेपरेट केला, याला सेपरेट केला, झालं. या ठिकाणी 1 मायनस cos x 1 मायनस cos x गेट कॅन्सल. आता आपण अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट झालो. या स्टेपमध्ये आपल्याला इंटिग्रेशन काढता येत नव्हतं. या स्टेपमध्ये 100% आपण इंटिग्रेशन काढू शकतो. पहा, शिल्लक राहिलं 1 मायनस cos x 1 मायनस cos x कॅन्सल झाला. इथं काय आलं पहा, cos x पहिली टर्म, इथं आली तुमची प्लस 1 बरोबर आहे. इथं आला प्लस cos x इंटू आला dx. इथं आलं पहा cos x प्लस cos x 2 cos x प्लस या ठिकाणी dx प्लस dx किंवा 1 dx आलं. हे cos x प्लस cos x 2 cos x, हा आला तुमचा 1 dx. cos x चं इंटिग्रेशन आलं तुमचं 2 sin x आणि dx चं इंटिग्रेशन आलं x प्लस c. इंटिग्रेशनचा पहिला नियम आहे, सरांनी शिकवल्यानंतर 100% इंटिग्रेशन समजते, पण एक्झाममध्ये लिहिताना तुम्हाला अडते. याचं कारण मी तुम्हाला डबल समजून सांगतो. प्रश्नात उत्तर दिलेले आपल्याला कळलं पाहिजे. आपलं मन म्हणते cos c मायनस cos d 1 मायनस cos थीटाचा फॉर्म्युला लावून सॉल्व करा. तसं करून पहा. नंतर काय करायचं, हा x हा 2x आणि हा x सेम करा, म्हणजे cos 2 थीटाचा फॉर्म्युला लावा. नंतर याची ॲडजस्टमेंट करा, कॉमन काढा, डिनॉमिनेटर सेपरेट करा आणि सॉल्व करा. म्हणजे ॲक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व
केल्यानंतर आपल्याला त्या प्रॉब्लेमची टेक्निक त्या ठिकाणी कळते. अशा प्रकारे तुम्ही पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. आता दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे पहा, आय इज इक्वल टू साईन इनवर्स कॉस 3x dx आलं. म्हणजे जोपर्यंत या साईन इनवर्सच्या समोर साईन येत नाही तोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जात नाही. म्हणजे इथं तुम्हाला साईन आणायचा. इथं साईन कोण आणून देऊ शकते, इथं साईन आणेल बाय अलाइड अँगल. तर हा परीक्षेमध्ये लिहिण्याची गरज नाही, पण अलाइड अँगल तुम्हाला मदत करू शकतो. अलाइड अँगल कसा मदत करतो पहा, कॉस 3θ बरोबर साईन या ठिकाणी π/2 - 3θ. म्हणजे कॉस 3θ आपण साईन π/2 - 3θ लिहितो. π/2 किंवा 3π/2 कन्वर्ट करतो. कॉसला साईन, साईनला कॉसमध्ये. या कॉसला साईनमध्ये कन्वर्ट केला. मायनसच का घेतला, कारण की हा पॉझिटिव्ह आहे. पहिल्या क्वाड्रंटमध्ये सर्व पॉझिटिव्ह असतात. तर कॉस 3xच्या जागी तुम्ही लिहिणार साईन π/2 - 3θ. म्हणजे काय येईल पहा, आय इज इक्वल टू साईन इनव्हर्स, पहा मित्रांनो, कॉस 3xच्या जागी काय येईल सांगा, साईन π/2 - 3x इंटू dx. साईन इनवर्स साईन गेट कॅन्सल, π/2 - 3x इंटू dx. बस कॉन्स्टंटला बाहेर घ्या. इथं आला π/2 इंटू dx -3x dx. शांततेनं π/2 जसेच्या तसे, dxचं इंटिग्रेशन xचं इंटिग्रेशन x² 2 + c इज द रिक्वायर्ड आन्सर. आता या प्रश्नाचं उत्तर चेक करायचं नाही. प्रश्नामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला असा पडला पाहिजे, साईन इनवर्स समोर साईन आणणे अलाइड अँगलनं. कॉस इनवर्स असतं तर मी कॉस तयार केला असता. बरोबर आहे. सहज एखादं उदाहरण, हेच उदाहरण शिकवतो मी तुम्हाला. पहा 4 नंबरला, आय इज इक्वल टू इथं आलेलं आहे कॉस इनवर्स साईन ऑफ 2x आणि dx. पहा आता याच्यात आणि याच्यात सारखेपणा असा आहे, साईन इनवर्स समोर साईन आणायचा होता, आता कॉस इनवर्स समोर कॉस आणायचा आहे. मग कॉस इनवर्स समोर कॉस आणायचा असेल तर अलाइड अँगल आपल्याला मदत करतो. काय असतो अलाइड अँगल पहा, कॉस π/2 - 2x. हे आपल्याला कळलं की मॅथमॅटिक्स सोपं होते. जसं इथं साईन समोर कॉसच्या जागी साईन तयार केला अलाइडनं, तसा इथं साईनच्या जागी कॉस लिहिला. कॉस इनवर्स कॉस गेट कॅन्सल. काय शिल्लक राहिलं पहा, नंबर ऑफ प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकता. π/2 - 2x dx. इथं आलं π/2 इंटिग्रेशन ऑफ dx -2x इंटू dx. इथं काय आलं पहा, π/2 इंटिग्रेशन ऑफ dx x -2x² 2 + c 2 गेट कॅन्सल. इथं आलं πx/2 - x² + c इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. अशा प्रकारे तुम्हाला दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. पहा प्रॉब्लेम नंबर 2 आणि 4 सारखाच होता. एक प्रॉब्लेम मी घेतला, एक तुम्ही सोडवायचा. तुम्हाला स्ट्रॉंगपणे सांगता आलं पाहिजे, जर साईन इनवर्स असेल समोर साईन आणा, कॉस इनवर्स असेल तर कॉस आणा. कसा आणा, बाय युझिंग अलाइड अँगल. प्रॉब्लेम नंबर 3 पहा, आय इज इक्वल टू टॅन इनवर्स साईन 2x अपॉन 1 + cos 2x. हा सरळ सरळ फॉर्म्युला ओरिएंटेड आहे. मग आपण फॉर्म्युलाच तयार करू. तर मी फक्त काय करतो, टॅन समोर टॅन आणायचा ना, तो उलट्या पद्धतीने आणतो. टॅन समोर टॅन आला तसाही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो किंवा उलटा लिहिला तरी केला जातो. आता आपल्याला कळणार नाही, आपण काय करू, जनरल मेथडनं सॉल्व्ह करू जसाच्या तसा. काय आलं पहा, टॅन इनवर्स व्हॉट इज साईन 2x 2 टाइम साईन x इंटू कॉस x अपॉन व्हॉट इज 1 + cos 2x 2 टाइम cos² x इंटू dx. पहा आता इथं काही ज्या मुलांचे फॉर्म्युले पाठ आहे त्यांना समजलं. साईन 2 साईन θ cos θ वर्ग 11चे फॉर्म्युले. 1 + cos 2θ 2 टाइम cos² 2x/2 2 टाइम cos² 2x/2 म्हणजे इथं cos² x आलं. 2 ला 2 कॅन्सल पडला, कॉसला कॉस कॅन्सल झाला. इथं आला टॅन इनव्हर्स, बरोबर आहे. इथं आला तुमचा साईन अपॉन या ठिकाणी कॉस इंटू dx. जरा शांततेने पहा, सरांनी काही गडबड केलेली असेल फॉर्म्युल्यामध्ये. इथं आला 2 टाइम साइन x इंटू कॉस x, 2 कॅन्सल, कॉस कॅन्सल. इथं आला तुमचा टॅन इनवर्स, राईट. इथं आला टॅन x इंटू dx. टॅन इनवर्स टॅन गेट कॅन्सल. इथं आलं तुमचं फक्त x dx. व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ x, दॅट इज x² 2 + c. म्हणजे फक्त तुम्हाला इंटिग्रेशनमध्ये प्रॉब्लेमची सुरुवात करता आली पाहिजे. इनवर्स √1 - sin x अपॉन 1 + sin x. पहिला नियम असा असेल,
टॅन इनवर्स समोर जोपर्यंत टॅन येणार नाही तोपर्यंत दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जात नाही. तो आणण्यासाठी आपल्याला दोन मेथड आहे. या साईनला जर आपण लाईट अँगलनं कन्वर्ट केलं आणि याला जर 1 मायनस कॉस थिटा आणि याला जर 1 प्लस 1 मायनस कॉस थिटा लिहिलं तर आपण 1 मायनस कॉस 1 प्लस कॉस थिटा या मेथडनं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे तुम्ही सरळ सरळ तुमचा जो साईन थिटा दिलेला आहे पहा, मी दोन्ही मेथड शिकवतो, वेळ लागला चालेल. हा जो साईन थिटा आहे तुमचा, या साईन थिटाला कॉस π/2 मायनस थिटा असं तुम्ही लिहू शकता. पहिली मेथड पहा, मेथड 1. मी याच्यातच पुसून तुम्हाला दुसरी मेथड दाखवणार आहे. आय इज इक्वल टू पुस्तकातली आहे, आपल्या जो दोन मेथड असतील. टॅन इनवर्स इथं दिलेला असेल पहा, 1 मायनस कॉस π/2 मायनस थिटा अपॉन 1 प्लस कॉस π/2 मायनस थिटा. म्हणजे साईन थिटाच्या जागी कॉस π/2 मायनस थिटा आला. आता इथं सरळ सरळ दोन प्रॉब्लेम येणार आहे पहा. इथं एक्स असेल तर एक्स रिप्रेझेंट करा, थिटा असेल तर थिटा रिप्रेझेंट करा. इथं दोन फॉर्म्युले तयार झालेले. पहिला फॉर्म्युला झाला 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा/2. दुसरा झाला 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 2 टाइम कॉस स्क्वेअर थिटा/2. म्हणजे आपल्या इथं दोन फॉर्म्युले लागलेले सरळ सरळ. एक लागलेला आहे तुमचा 1 मायनस कॉस थिटा 1 प्लस कॉस थिटा. रेअरर केसमध्ये अशी सिस्टीम यूज करतात. हा जो तुमचा 1 मायनस कॉस थिटा आहे पहा, या 1 मायनस कॉस थिटाला तुम्ही लिहितात त्या ठिकाणी दॅट इज 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा/2. म्हणजे इथं असं येऊ शकते पहा, टॅन इनवर्स पहा मित्रांनो, इथं आलेले तुमचं 2 टाइम साइन स्क्वेअर π/4 मायनस x/2. हे बघा इथं कॉस मायनस कॉस थिटा 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा/2, 1 मायनस कॉस π/2 मायनस x 2 टाइम्स साइन स्क्वेअर π/4 मायनस x/2. इन सिमिलरली 1 मायनस कॉस थिटा इज नथिंग बट 2 टाइम कॉस स्क्वेअर π/4 मायनस x/2 dx असा फॉर्म्युला तयार झाला. या 2 ला 2 हा गेट कॅन्सल. इथं आला तुमचा टॅन इनवर्स साइन बाय कॉस इज नथिंग बट टॅन स्क्वेअर π/4 मायनस x/2 सो मेनी dx. डबल पहा, इथं आलेलं आहे तुमचा टॅन इनवर्स टॅन π/4 मायनस x/2 dx. टॅन इनवर्स टॅन कॅन्सल, π/4 मायनस x/2 dx. इथं आलेले π/4 इंटू dx मायनस 1/2 इंटू dx. करेक्ट. इथं आलेलं पहा अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट झाला. π/4x मायनस या dxचं इंटिग्रेशन आलेलं आहे x/2 प्लस c इज द रिक्वायर्ड आन्सर. ही या गणिताची पहिली मेथड्स आहे, ज्या मेथडमध्ये π/4x मायनस बरोबर आहे, इथं x/2 आलेला आहे तुमचा x/2. म्हणजे इथं तुमचा 1/2 इंटू x dx असेल. म्हणजे इथं असेल तुमचा x²/2 प्लस c x²/4 येईल. हा जर x/2 असेल तर हा येईल /2 π/4x मायनस x²/4 प्लस c इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. याला आपण वेगळ्या मेथडनेही सॉल्व्ह करू शकतो, ते तुम्हाला एकदा शॉर्टकटमध्ये सांगून देतो. पहा मी एकदा बोर्डवर पहा. या ठिकाणी टॅन इनवर्स आहे, साईनच्या ठिकाणी अलाइड अँगल कॉस π/2 मायनस थिटा. हा 1 मायनस कॉस 1 प्लस कॉस थिटा/2 म्हणजे π/4 मायनस x/2 हा थिटा/2 आला. इथं थिटा/2 आला, टॅन स्क्वेअर आला, टॅन कटला आणि सॉल्व्ह केलं. दुसरी कोणची मेथड्स आहे पहा. दुसऱ्या मेथडमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 6 सोडून पाहू. पहा दुसऱ्या मेथडनं ऑर पहा, आपण मेथड बदलून टाकू आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू सेम मेथडनं. मग तुम्हाला जी इझी मेथड वाटली ती तुम्ही सॉल्व्ह करा. इथं आला 1 मायनस साइन 2x 1 प्लस साइन 2x. ॲक्च्युअल मी तुम्हाला ही मेथड लॉंग कट आहे, तुम्हाला येत असेल तर यूज करा आणि ही यूज केली तरी चालते. आता मी तुम्हाला हा प्रॉब्लेम तुम्हाला या मेथडनं सॉल्व्ह करून दाखवतो. याच्यासाठी दोघांसाठी एकच मेथड आहे. तुम्ही बोर्डवर पहा. चला होमवर्क नाही, आपण इथंच सॉल्व्ह करणार आहे. प्रॉब्लेम नंबर 6 पहा. या मेथडनं दुसऱ्या मेथडनं सॉल्व्ह करणार. 7 नंबरला आपण इथं लिहून ठेवू, जागा कमी पडली तर. इथं आला तुमचा 1 प्लस साइन 2x, या ठिकाणी आला dx बरोबर आहे. म्हणजे तुम्ही 6 आणि 7 5 आणि 6 याला दोन डिफरंट मेथड कशा असतात पहा. या टॅन समोर टॅन आणायचा, तर हा जो 1 आहे 1, या 1च्या जागी येईल तुमचा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. आणि हा साइन 2 थिटा जो आहे त्याच्या जागी येईल 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. म्हणजे आपण सरळ सरळ या ठिकाणी पहिले फॉर्म्युले बनवून तुम्हाला सांगतो. इथं जर 1 मायनस साइन 2x असेल
तर याच्या जागी येईल तुमचं कॉस स्क्वेअर एक्स प्लस साईन स्क्वेअर एक्स मायनस 2 साईन एक्स इंटू कॉस एक्स, म्हणजे 1 मायनस साईन 2x दिलेला असेल, तो येईल तुमचा कॉस एक्स मायनस साईन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. पहा बाळांनो काय आलं, कॉस एक्स मायनस साईन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. आपण साईन एक्स मायनस कॉस एक्स कधीच घ्यायचं नाही, ऑलवेज रूटमध्ये कॉस एक्स मायनस साईन एक्स घ्यायचं, साईन मायनस कॉस स्क्वेअर रूटमध्ये घ्यायचा नाही. स्क्वेअर रूटमध्ये कॉस मायनस साईन घ्यायचं, लक्षात ठेवा, एक प्रॉब्लेम चुकू शकतो. इथं 1 प्लस साईन 2x आला, इथं 1 प्लस साईन 2x डायरेक्टली येईल कॉस एक्स प्लस साईन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. स्क्वेअर रूटमध्ये जर आलेला असेल, जनरल a मायनस बीचा स्क्वेअर b मायनस एचा स्क्वेअर सेम येतो, पण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये कॉस एक्स मायनस साईन एक्स आणि साईन एक्स मायनस कॉस एक्स याचा वर्ग स्क्वेअर रूटमध्ये कधीही सेम येत नाही. तो ऑलवेज घेताना कॉस मायनस साईन घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं. इथं काय आलं पहा, देअरफॉर आय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स, लक्ष द्या, इथं आलेलं आहे माझं 1 मायनस साईन 2x कॉस एक्स मायनस साईन एक्स अपॉन कॉस एक्स प्लस साईन एक्स, राईट. इथं याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर, इथं याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर, इथं dx, स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. इथं आलेलं आहे टॅन इनव्हर्स कॉस एक्स मायनस साईन एक्स अपॉन कॉस एक्स प्लस साईन एक्स. आता डायरेक्ट लिहायचं आहे, डिवाइड येणार अँड डी आर बाय कॉस, डायरेक्ट फॉर्म्युला आहे, माहीत असेल तर येतो, नाही येत नाही. डिवायडेड एन आर अँड डी आर बाय कॉस. मी याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉसनं डिवाईड केलं. इथं आला तुमचा टॅन इनव्हर्स, इथं येतो बाळा तुमचा कॉस एक्स अपॉन कॉस एक्स, हा किती येतो पहा डायरेक्टली कॉस एक्स अपॉन कॉस एक्स 1 साईन बाय कॉस टॅन, बरोबर आहे, कॉस एक्स बाय कॉस एक्स 1 प्लस टॅन एक्स इंटू डी एक्स. इथं टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला तयार होतो पहा, डायरेक्ट येत असेल तर डायरेक्ट लिहा, नाही तर स्प्लिट करून लिहिला तरी चालतो. टॅन पाय बाय 4 मायनस टॅन एक्स अपॉन 1 प्लस टॅन पाय बाय 4 इंटू टॅन एक्स इंटू डी एक्स, बरोबर आहे. इथं आलेलं आहे टॅन ए मायनस बी, टॅन इनव्हर्स टॅन ए मायनस टॅन बी, टॅन ए मायनस बी इंटू डी एक्स. हे बा टॅन ए मायनस टॅन बी 1 प्लस टॅन ए टॅन बी आला, म्हणजे टॅन ए मायनस बी आला, टॅन इनवर्स टॅन गेट कॅन्सल. इथं आलं पाय बाय 4 मायनस एक्स इंटू डी एक्स. पहा डबल एकदा, फॉर्म्युला एकदम शांततेने पाहायचा, गडबड करायची नाही. दिलेल्या प्रॉब्लेमचं उत्तर हे सेम येणार, 100% सेम येणार. पहा कुठेही चूक झाली नाही पाहिजे, हे लक्षात ठेवायचं, म्हणून आपण प्रॉब्लेम थोडा चेक करून राहिलेलो आहे. इथं आलेला आहे तुमचा कॉस मायनस साईन कॉस प्लस साईन डिवाइड येणार अँड डी आर बाय कॉस, राईट. गणित एकदम 100% बरोबर आहे. इथं पहा आय इज इक्वल टू, इथं उत्तर आलेलं आहे तुमचं पाय बाय 4, राईट, इंटू डी एक्स मायनस एक्स इंटू डी एक्स. इथं आलं पाय बाय 4 एक्स मायनस एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी. विचार जर केलेला असेल तर प्रॉब्लेम नंबर 5 आणि 6 हा डिफरंट आहे, कारण प्रॉब्लेम नंबर 5मध्ये इथं साईन एक्स दिलेला आहे, प्रॉब्लेम नंबर 6मध्ये इथं साईन 2x दिलेला आहे. इथं जर तुमचा साईन एक्स दिलेला असेल तर पाय बाय 4x मायनस एक्स स्क्वेअर बाय 4 येते. इथं जर साईन 2x दिलेला असेल तर पाय बाय 4x मायनस एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी येते. आता या मेथडनं गणित सोडवलं किंवा या मेथडनं गणित सोडवलं, दोन्ही मेथडनं गणित सारखंच येते. आता प्रश्न वेगवेगळा असल्यामुळे दोघांचे उत्तर डिफरंट आले, पण या गणितासाठी सुद्धा ही मेथड लावू शकतो आणि या गणितासाठी ही मेथड लावू शकतो. या दोनमधली एक मेथड तुम्हाला ॲडॉप्ट करायची. पहिल्या मेथडमध्ये साईनच्या जागी कॉस पाय बाय 2 मायनस थिटा घ्यायचा, फॉर्म्युला यूज करायचा आणि मग प्रॉब्लेम सॉल्व करायचा. दुसऱ्या मेथडमध्ये 1च्या जागी घ्यायचा साईन 2 घ्यायचा, ए मायनस बी ए प्लस बी घ्यायचा, स्क्वेअर रूट कॅन्सल करायचं, डिवाईड करायचं आणि टॅन ए मायनस बीमध्ये कन्वर्ट करायचा. तुम्ही दोन्हीपैकी कोणची एक मेथड लक्षात ठेवा. दोन्ही मेथड लक्षात ठेवला तरी आनंद असेल. असा तुम्ही घरी 3x घ्या, यामध्ये 6x घ्या आणि तुम्ही 2 प्रॉब्लेम घरी सॉल्व करून पहा. वाटलंच तर मी इथं तुम्हाला सांगतो. प्रॉब्लेम नंबर 10 होमवर्क करायचं आहे तुम्हाला. पहा, इंटिग्रेशन ऑफ टॅन इनव्हर्स, लक्ष द्या, 1 मायनस साईन 3x, तरच तुम्हाला समजेल, नाही तुम्हाला समजणार नाही. 1 प्लस साईन 3x हा पहिल्या किंवा प्रॉब्लेम नंबर 5 किंवा प्रॉब्लेम नंबर 6 या मेथडनं सॉल्व करा. तसाच तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 11 देतो. आय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स, आवर्जून सॉल्व करायचा. पहा
1 मायनस साईन ऑफ 6x अपॉन 1 प्लस साईन ऑफ 6x. प्रॉब्लेम नंबर 11. 10 आणि 11 5 किंवा 6च्या मेथडनं तुम्हाला सॉल्व करायचा. तो प्रॉब्लेम नंबर 5ची मेथड चेक करा, प्रॉब्लेम नंबर 6ची मेथड चेक करा आणि तीच मेथड प्रॉब्लेम नंबर 10 प्रॉब्लेम नंबर 11मध्ये तुम्हाला अप्लाय करायची आहे. चला प्रॉब्लेम नंबर 7 पाहू आपण. तुम्हाला प्रश्न विचारतो मी, तुम्ही पटापट उत्तर देऊ शकता. 7मध्ये नेमकं काय डिसिजन घ्यायची. डिसिजन महत्त्वाची आहे. इंटिग्रेशनमध्ये सरांनी प्रॉब्लेम शिकवल्यानंतर 100% तुम्हाला प्रॉब्लेम लिहिता येतात. प्रॉब्लेम लिहायला काहीच महत्त्व नाही आहे. प्रॉब्लेमची सुरुवात जर केली तरच तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व केल्या जातील, नाहीतर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व केल्या जात नाही. ही गोष्ट कधी लक्षात ठेवा. पहा प्रॉब्लेम नंबर 7 आहे जो आपल्याला सॉल्व करायचा आहे. मग इथं आलेलं आहे प्रॉब्लेम नंबर 7. चला इकडं पहा. इथं आलेलं आहे तुमचं इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस साईन 2x dx. लगेच तुमच्या मनात पहिला विचार आला, स्क्वेअर रूट ऑफ इंटिग्रेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल. ती जर अल्जेब्रिक टर्म असती ax प्लस बी असता तरच तुम्हाला इंटिग्रेशन काढल्या जाते. स्क्वेअर रूटचं इंटिग्रेशन काढता येत नाही. जोपर्यंत स्क्वेअर रूट कॅन्सल होणार नाही तोपर्यंत इंटिग्रेशन येणार नाही. पोरं बावळ्याने बोलतात स्क्वेअरिंग बोथ साईड. स्क्वेअरिंग करता येणार नाही या स्टेपला. मग काय करायचं, स्क्वेअर रूट जर कॅन्सल करायचं असेल तर स्क्वेअर रूटमधली टर्म आपल्याला बाहेर काढणं पडेल. मग आता स्क्वेअर रूटमधली टर्म बाहेर कशी येते, आत्ता तुम्हाला शिकवलेले 2 मिनटं अगोदर. हा जो 1 आहे तुमचा 1, या ठिकाणी आयडेंटिटी यूज करा, कॉस स्क्वेअर एक्स प्लस साईन स्क्वेअर एक्स. हा जो साईन 2x आहे याच्या जागी कॉस एक्स 2 टाईम साईन एक्स इंटू कॉस एक्स यूज करा, 2 टाईम साईन एक्स इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स असं करा. या ठिकाणी काय झालं पहा, ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज करा, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर कॉस एक्स प्लस साईन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू डी एक्स. ही स्टेप घ्यायची तुम्हाला. आता काय करायचं पहा, इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट कॅन्सल, कॉस एक्स प्लस साईन एक्स सो मेनी डी एक्स. इथं काय येईल पहा, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इंटू डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स इंटू डी एक्स. हा जो कॉस एक्स आहे याचं इंटिग्रेशन असेल साईन एक्स, हा जो साईन एक्स असेल याचं इंटिग्रेशन असेल मायनस कॉस एक्स प्लस सी. तुम्ही कधीच कन्फ्यूज होणार नाही अशी मेथड जर अप्लाय केली तर. पहा या ठिकाणी समजलं तुम्हाला. प्रॉब्लेम नंबर 12 पहा, जे तुम्ही होमवर्क करणार, जेवढे होमवर्क करसाल तेवढे फायदा होईल. इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस साईन 3x dx होमवर्क असेल. एकच स्टेप सांगतो पहा. इथं हा 2 टाईम्स येतो पहा. इथं काय येतो, तिच्यावरून फॉर्म्युला कन्वर्ट करायचा. हा आला 2 टाईम साईन 3x/2 इंटू कॉस 3x/2. जसं साईन 2 थिटा 2 साईन थिटा कॉस थिटा, तसा 2 साईन 3x/2 कॉस 3x/2 आला. तसं या 1च्या जागी तुम्ही घेणार बाळांनो कॉस स्क्वेअर 3x/2 प्लस साईन स्क्वेअर 3x/2. याच्या पुढं तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करायचा. जर तुम्ही होमवर्क सॉल्व केले तर तुमच्या लक्षात चांगलं बसेल, नाही तर तुम्ही लक्षात राहसान ताबडतोब विसरून जासान. स्क्वेअर रूटचं इंटिग्रेशन येत नाही, अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट करा, सॉल्व करा. 1च्या जागी हा घेतला, या 1च्या जागी वेगळी टर्म आहे. याचं कारण तुम्हाला कळलं आहे. इथं साईन 2 टाईम साईन एक्स कॉस एक्स असेल, इथं 3x/2 असेल तर इथं 3x/2 घेणं पडेल. अजून एखादं तुम्ही होमवर्क करू शकता. प्रॉब्लेम नंबर 13 पहा, इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस बरोबर आहे साईन एक्स डी एक्स. तुम्हाला सांगा हो सर काय करायचं पहा. स्क्वेअर रूटमध्ये जर टर्म आली असेल, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आलेलं असेल, कसंच तुम्हाला इंटिग्रेशन काढता येत नाही. मग तुम्ही म्हणसान सर काय करू, कसं करू. सरळ सोपं आहे ना. काय करणार तुम्ही, या 1च्या जागी काय लिहिणार पहा. पहिला मनाला प्रश्न विचारा, या साईन एक्सच्या जागी काय येते. उत्तर आलेलं आहे तुमचं. इथं 2 टाईम साईन x/2 इंटू कॉस ऑफ x/2 अशी टर्म आलेली आहे. हा जो 1 आहे याच्या जागी आलं कॉस स्क्वेअर x/2 प्लस साईन स्क्वेअर x/2 झालं. इथं आलेलं आहे तुमचं इंटिग्रेशन ऑफ ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. इथं आलेलं आहे कॉस x/2 मायनस साईन x/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू डी एक्स झालं. आता काय असेल पहा, हा आला तुमचा ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर
बरोबर ए मायनस बीचा स्क्वेअर. स्क्वेअर रूटमध्ये कधीच बाळांनो साइन एक्स मायनस कॉस एक्स घ्यायचं नाही, ऑलवेज कॉस एक्स मायनस साइन एक्स घ्यायचं. ही गोष्ट लक्षात सांगून राहिलो मी 10 वेळेस, ती लक्षात ठेवा. कॉस एक्स मायनस साइन एक्स असेल. स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. इथं आलेलं आहे स्क्वेअर रूट कॅन्सल झालं. इथं आलेलं आहे तुमचं कॉस एक्स बाय 2 बरोबर आहे, मायनस साइन एक्स बाय 2. या ठिकाणी डी एक्स आलेलं आहे बरोबर आहे. इथं आलेलं आहे इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ एक्स बाय 2 डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ एक्स बाय 2 डी एक्स बरोबर आहे. या कॉस बाय 2चं इंटिग्रेशन किती असेल पहा. याचा असेल साइन ऑफ एक्स बाय 2, एक्स बाय 2चा असेल 1/2. डेरिव्हेटिव्हमध्ये आपण इंटू लिहितो, इंटिग्रेशन आपण लिहितो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आतापासून थोडा अभ्यास करा तर लक्षात राहील. मायनस ऑफ मायनस प्लस, हे आलं कॉस एक्स बाय 2 अपॉन 1/2 प्लस सी. बऱ्याच मुलांना कन्फ्यूज होते, म्हणून प्रॉब्लेम मी वारंवार सॉल्व करून सांगू राहिलो. पहा तिथल्या तिथं कॉसचं इंटिग्रेशन साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस, कन्फ्यूज व्हायला नको म्हणून इथं लिहून राहिले सर 2 टाईम साइन एक्स बाय 2 2 टाईम कॉस एक्स बाय 2 प्लस सी. जर तुम्ही शांततेनं ऐकलं तुम्हाला काहीही कन्फ्यूज होणार नाही, पण तुम्हाला कॉन्सन्ट्रेशननं कॉन्फिडन्सनं ह्या टर्म ऐकणं पडतील तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व केला जाईल. प्रॉब्लेम नंबर 14 तयार झाला. प्रॉब्लेम नंबर 15 मी तुम्हाला देतो पहा, तुम्ही स्वतः सॉल्व करा, मला सांगण्याची गरज नाही. प्रॉब्लेम नंबर 15 काय केलं असं होमवर्कमध्ये पहा. मी इंटिग्रेशन ऑफ इथं दिलेलं आहे 1 मायनस बरोबर आहे साइन 2x आणि dx. जसा तुम्ही 13 नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे तसाच तुम्हाला 15 नंबरचा प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व करायचा आहे बरोबर आहे. आता 10 11 12 13 बरोबर आहे 15. आता हा होमवर्क करा तुम्ही. पहा मला सांगायची गरज नाही. 1 प्लस साइन 2x तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय करणार आहे, इथं फॉर्म्युला यूज करणार आहे. हा प्रॉब्लेम सिमिलर टू 7 सॉल्व करायचा. सिमिलर टू 7 पहा, सिमिलर टू 7 जसा तसा सॉल्व करा. आता शेवटचा मी एक प्रॉब्लेम सांगतो. 8 नंबरचा प्रॉब्लेम तुमचा बाकी आहे. हा झाला की तुमचा या प्रकारचा टॉपिक समाप्त होतो. तुम्हाला कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही. अजून काही अडचण असेल तो एकदम प्रॉब्लेम आपण समजून सांगू शकतो. आता पहा 1 मायनस कॉस 2x आला. सरळ या ठिकाणी स्क्वेअर रूट काढता येत नाही आपल्याला. फॉर्म्युला आहे व्हॉट इज 1 मायनस कॉस थिटा, तो आलेला आहे 2 टाईम साइन स्क्वेअर थिटा बाय 2. इथं काय आलेलं आहे पहा 2 टाईम्स बरोबर आहे साइन स्क्वेअर 2x बाय 2 इंटू dx. 2 2 कटलं, इथं आलेलं आहे √2 इंटू इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स dx. इंटिग्रेशन ऑफ किती आलेलं आहे साइन एक्स dx. पहा आता मला थोडा डाऊट वाटतो या गणितात, वेगळ्या पद्धतीने सॉल्व केलं जाऊ शकते. इथं √2 आलं, साईनचं इंटिग्रेशन आलं मायनस कॉस एक्स प्लस सी. या मेथडनं तुम्ही दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करू शकता, किंवा मल्टिप्लाय डिवायडेड बाय 1 प्लस कॉस 2x जरी सॉल्व केलं तरी चालते. पहा मला असं वाटते ऑर ह्या गणितामध्ये 1 मायनस कॉस 2x dx जो दिला याला मल्टिप्लाय डिवाइड करायचं. मल्टिप्लाय अँड डिवायडेड बाय 1 प्लस कॉस 2x. काय म्हटलं सर पहा मल्टिप्लाय डिवायडेड बाय 1 प्लस कॉस 2x dx. आणि तुम्ही दिलेले प्रॉब्लेम या पद्धतीने सॉल्व करू शकता. विद्यार्थी मित्रांनो आपण इंटिग्रेशनमध्ये एक रूल तयार केलेला आहे. इन इंटिग्रेशन बरोबर आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन डायरेक्टली नॉट पॉसिबल. इट कॅन बी कन्वर्टेड इंटू ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन ऑर अँटी डेरिव्हेटिव्ह बाय युझिंग सुटेबल फॉर्म्युले ऑर मेथड्स. इंटिग्रेशनमध्ये तुम्हाला गुणाकार भागाकार किंवा हायर पॉवर टर्मचं इंटिग्रेशन काढता येणार नाही. जर तुम्हाला ते काढायचं असेल त्याचं कन्व्हर्शन तुम्हाला कशात करणं पडेल सांगा. जर समजा मल्टिप्लिकेशन असेल डिव्हिजन असेल किंवा हायर पॉवर टर्म जर दिलेले असतील त्याचं इंटिग्रेशन काढण्यासाठी याचं कन्व्हर्शन एक तर ॲडिशनमध्ये किंवा सबट्रॅक्शनमध्ये किंवा अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये काढणं पडन बाय व्हेरियस मेथड. आता आपल्याला काही तिच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला रिव्हिजन सांगतो पहा. डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले 10th क्लास 11th क्लासमध्ये तुम्ही पाहिलेले 2 टाइम्स साइन ए कॉस बी जर असेल इट कॅन बी कन्वर्टेड इंटू साइन ए प्लस बी प्लस ऑफ साइन ए मायनस बी. पहा तुम्हाला आठवते का जर 2 टाइम्स साइन ए कॉस बी असेल त्याचं कन्वर्शन आपण साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी मध्ये करतो. हे आपण ज्या ठिकाणी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले शिकवतो त्यामध्ये सरांनी तुम्हाला हे प्रूफ शिकवलेले. जर 2 टाइम कॉस ए साइन बी आलेला असेल तर सेम फॉर्म्युला असतो साइन ए प्लस बी मायनस ऑफ साइन ऑफ ए मायनस बी. पहा
2 टाइम कॉस ए साइन बी इज इक्वल टू साइन ए प्लस बी मायनस साइन ऑफ ए मायनस बी. तुम्ही साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला लावा, साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला लावा. दोघांचं ऍडिशन केलं हे भेटेल, दोघांचं सबट्रॅक्शन केलं हे भेटेल. 2 टाइम कॉस ए कॉस बी असेल तर कॉस ए प्लस बी प्लस ऑफ कॉस ए मायनस बी तयार होते. त्याच्यानंतर 2 टाइम साइन ए कॉस साइन बी असेल, ऑड फॉर्म्युला आहे कॉस ऑफ ए मायनस बी मायनस कॉस ऑफ ए प्लस बी. बरोबर आपण या 4 फॉर्म्युल्यावर 4 उदाहरणं किंवा 2 उदाहरणं सॉल्व्ह करू. 2 उदाहरणं तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचं सांगू. म्हणजे सरळ सरळ काय असते पहा, इंटिग्रेशन मध्ये मल्टिप्लिकेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल. दिस मल्टिप्लिकेशन completely transfer into addition, subtraction or antiderivative by using suitable formulae or methods. मला याचे इंटिग्रेशन काढता येत नाही. याचे इंटिग्रेशन काढण्यासाठी मला याला ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करणं पडते. मग मला पटकन समजलं पाहिजे, मला जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर मला दिलेल्या गणितामध्ये जोपर्यंत 2 येणार नाही तोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जात नाही. बोर्डवर पहा, इथं आलेलं आहे साइन 4x इंटू कॉस 2x इंटू dx. मला जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर पहिला माझा नियम सांगतो की या गणिताला अँटी डेरिव्हेटिव्ह मध्ये कन्वर्ट करा, ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा, मग तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. मग अँटी डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करायचं, ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये असे काही जादू नसते की इथं प्लस मध्ये गणित येईल. मग आता आपल्याला कन्वर्शन करण्यासाठी तुम्हाला काय करणं पडेल, 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड करणं पडेल. तुम्ही प्रश्न विचारला सर या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही 2 ने आणि मल्टिप्लाय डिवाइड का केलं, मी पटकन सांगेल. या फॉर्म्युलाला मी कन्वर्ट केलं 2 टाइम साइन ए कॉस बी. 2 टाइम साइन ए कॉस बी चा फॉर्म्युला आला. डबल एकदा सांगतो, मी 11वी शिकवताना सांगत होतो, लक्ष द्या, पूर्ण मॅथमॅटिक्स येणार. 2 टाइम साइन ए कॉस बी हा आला साइन ए प्लस बी प्लस ऑफ साइन ऑफ ए मायनस बी. 2 टाइम साइन ए कॉस बी इज नथिंग बट साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. इथं 1/2 टाइम्स काय आलं पहा, साइन ए प्लस बी साइन 4x प्लस 2x. हा तुमचा ए असेल, हा तुमचा बी असेल, एकदम शांततेनं. प्लस या ठिकाणी असेल साइन 4x मायनस 2x इंटू dx. एका मेथडचं एकच गणित सॉल्व्ह करा. इथं असेल 1/2 टाइम्स इंटिग्रेशन ऑफ साइन 6x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ साइन 2x dx. 1/2 दोघायला कॉमन असेल. 1/2 जसंच्या तसं घ्या. इथं काय काय आलं ते शांततेने पहा. साइन 6x चा डेरिव्हेटिव्ह आला cos 6x अपॉन मायनस 6. साइन 2x आलेला आहे मायनस cos ऑफ 2x अपॉन 2. इथं आलेलं आहे प्लस c. पहा एकदा, साइनचं इंटिग्रेशन तुमचं मायनस कॉस असते, त्याला मल्टिप्लाय करा. मायनस कॉस 6x अपॉन 12 मायनस कॉस 2x अपॉन 4 प्लस c इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. म्हणजे 15 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये मल्टिप्लिकेशन कॅन बी कन्वर्टेड बाय युजिंग ॲडिशन और सबट्रॅक्शन बाय युजिंग डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युली. हे तुम्हाला कळलं पाहिजे. बाकी मॅथमॅटिक्स समजून सांगायची गरज नाही. सर आम्हाला हे मल्टिप्लिकेशन करता येत नाही, याला ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा. कसं कन्वर्ट करा, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला घ्या, कन्वर्ट करा, नंतर दिलेलं इंटिग्रेशन सॉल्व्ह करा. तसं काही केलं तुम्हाला इंटिग्रेशन येणार नाही या टाईपचं. मग आता प्रॉब्लेम नंबर तुम्हाला 16 दिला, याच पद्धतीने तुम्हाला दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यायचा. प्रॉब्लेम 17 सुद्धा तुम्हाला याच्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचा. चला फक्त एक स्टेप सांगतो. इथं आलेलं आहे 1/2 टाइम्स 2 टाइम्स ऑफ साइन 5x इंटू कॉस 7x इंटू dx. चला डायरेक्ट सांगतो, समजून पहा. 1/2 टाइम्स इथं काय आलं पहा, तुमचं इंटिग्रेशन ऑफ साइन ए प्लस बी म्हणजे 12x आलं पहा. ए प्लस बी म्हणजे किती आला, 12x. बरोबर आहे. साइन ए प्लस बी हे बघा 5x प्लस ए आला 12x प्लस इथं आला साइन मायनस 2x dx. कसं आलं तुम्हाला समजलं, मला समजून सांगायची गरज नाही. ए मायनस बी 5x मधून 7x गेलं. याचं उत्तर येते 1/2 टाइम्स इंटिग्रेशन ऑफ साइन 12x dx मायनस प्लस मायनस मायनस 1/2 इंटिग्रेशन ऑफ साइन 2x dx. चला सगळं उत्तर काढून दाखवतो. इथं आलेलं आहे माझं मायनस कॉस 12x अपॉन 24. हे 2 आणि हे 12 हे झाले 24. हे मायनस ऑफ मायनस प्लस झालं. इथं आलं तुमचं cos 2x अपॉन 4 प्लस c इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. एका स्टेपचे 3 सॉल्व्ह केलेले. 16 नंबरचं पहा,
तुम्हीच उत्तर देसाल काय करायचं. इंटिग्रेशन ऑफ, शांततेने सांगा फक्त. इथं आलेले 2 टाइम साइन, बरोबर आहे, 2x इंटू साइन ऑफ 5x इंटू dx. हा तुम्हाला दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. सरळ सरळ मल्टिप्लिकेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल. इट कॅन बी कन्वर्टेड ॲडिशन इंटू सबस्ट्रॅक्शन. 2 टाइम्स साइन ए साइन बी इज नथिंग बट कॉस ऑफ ए मायनस बी मायनस कॉस ऑफ ए प्लस बी. डायरेक्ट सॉल्व्ह केला तरी आनंद आहे. आय बरोबर इथे किती आलं पहा, कॉस ऑफ 2 न मल्टिप्लाय करायची गरज नाही. इथं आलं 2x मायनस 5x मायनस कॉस 2x प्लस 5x इंटू dx. व्हॉट इज कॉस ऑफ मायनस थिटा. हे साध्या साध्या गोष्टी आहे, ह्या तुम्हाला आल्या पाहिजे. मस्ट बी इक्वल टू कॉस थिटा. इथे इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ 3x dx येईल, इथं मायनस येईल. इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ 7x dx येईल. आता बरेच मुलं असे म्हणतील सर इथं तुमचं मायनस 3x यायला पाहिजे, तुम्ही प्लस घेतलं. हे बघा कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा. इथं आलं तुमचं 7x, सरळ सरळ इंटिग्रेशन आलं. कॉसचं इंटिग्रेशन काय आहे ते पहा, इंटिग्रेशन ऑफ साइन 3x अपॉन 3 मायनस साइन 7x अपॉन 7 प्लस c. हा दिलेला प्रॉब्लेम तुम्ही घरी सॉल्व्ह करू शकता. प्रॉब्लेम नंबर 18 पहा. 18 मध्ये आय बरोबर इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ या ठिकाणी 8x बरोबर आहे इंटू साइन ऑफ, हे बघ आपल्याला गणित दोन्ही साइन साइन पाहिजे. साइन ऑफ 8x इंटू साइन ऑफ बरोबर आहे 2x इंटू dx. आता याला काय करणार तुम्ही, 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड करसाल, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करसाल सरळ सरळ. प्रॉब्लेम नंबर 19 मध्ये काय केलं पहा आम्ही. 19 मध्ये लक्ष द्या. इथं आय बरोबर इंटिग्रेशन ऑफ 2 टाइम कॉस 2x बरोबर आहे इंटू कॉस 4x इंटू dx आलं. सरळ सरळ प्रॉब्लेम नंबर 19 मल्टिप्लिकेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल. It can be converted into addition or subtraction. It can be converted into addition or subtraction by using suitable formula or methods. आपल्याला सॉल्व्ह केला जाणार नाही. मग तुम्ही काय केलं पहा, दिलेला जो तुमचा प्रॉब्लेम होता त्या प्रॉब्लेममध्ये कॉस या ठिकाणी फॉर्म्युला लावला तुम्ही, कॉस ए प्लस बी क्लॉस ए मायनस बी, म्हणजे तुम्ही डी फॅक्टरायझेशनला सॉल्व्ह करा. एक्झरसाइज 3.1 मध्ये सॉल्व प्रॉब्लेम नंबर 8 आणि 3.1 मधला प्रॉब्लेम नंबर 3 मधला हा प्रॉब्लेम आपल्याला समोर शिकवणार आहे सर, हे लक्षात ठेवा. हे समोर येतील त्यावेळेस तुम्हाला मेथड समजून सांगेल. अशा प्रकारे पहिली एक्झरसाइज पूर्ण संपली. तुम्ही शांततेनं वाचा, शांततेने लिहून पहा, तुम्हाला 100% समजेल. इंटिग्रेशनमध्ये सर्वात महत्त्वाची भीती, सर शिकवताना कोणचीही सर शिकवताना 100% तुम्हाला समजेल, पण तुम्हाला जेव्हा सॉल्व्ह करायचं असेल तेव्हा तुम्हाला सॉल्व्ह करता येत नाही. त्यावेळेस तुम्हाला तुमचे रूल्स तयार पाहिजे, GR तयार पाहिजे. जसं हे उदाहरण दिलेलं असेल तर या उदाहरणामध्ये मल्टिप्लिकेशन करता येत नाही, ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये अँटी डेरिव्हेटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं बाय युजिंग सुटेबल फॉर्म्युला मेथड्स, मग सॉल्व्ह करायचं. पहिली एक्झरसाइज क्लिअर झाल्याशिवाय आपल्याला दुसरी एक्झरसाइज सॉल्व्ह करता येणार नाही.